नमस्कार, नवजनता लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. सुतार जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. 150 विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग. सहकार्यातून समृद्धीकडे या ब्रीदवाक्याने प्रेरित होत सुतार जनजागृती सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा दिनांक 22 जून 2025 रोजी मायाको हॉल अंबड पोलीस स्टेशनजवळ नाशिक येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात सुतार समाजातील 150हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांच्या साक्षीने सन्मान करण्यात आला. या प्रेरणादायी कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांचे प्रतिनिधी म्हणून महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात भुजबळ साहेबांनी ओबीसी समाजासाठी केलेल्या लढ्याचे महत्त्व अधोरेखित केले. आमदार सीमाताई हिरे यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय सवलती मिळवून देण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे सांगत समाजाच्या उपक्रमांना कायम साथ देण्याचे आश्वासन दिले. विद्यानंद मानकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्यात सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचे महत्त्व पटवून दिले. सुप्रसिद्ध उद्योजक व मार्गदर्शक नारायण क्षीरसागर यांनी शैक्षणिक स्पर्धा आणि त्यासाठी आवश्यक असणारी तयारी यावर सखोल मार्गदर्शन केले. PG भाऊ सुतार यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत अभ्यासात सातत्य ठेवण्याचा सल्ला दिला. संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी आईवडिलांच्या कष्टाचे चीज करावे तसेच आजच्या तणावाच्या वातावरणात टोकाचे निर्णय घेण्याऐवजी यश अपयश पचवायला शिकावे असे नमूद केले. विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व ट्रॉफी प्रदान करून गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या परिश्रम घेतले. हा कार्यक्रम सुतार समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरला असून समाजाच्या प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे. धन्यवाद.